नक्कीच व्यासपीठावर विराजमान राजेंद्र पवार साहेब पोलीस निरीक्षक कोंडगाव यांचा नंदू पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. कृपया कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचा आहे. राजेंद्र पवार साहेब पोलीस निरीक्षक कोंडगाव. लगेच बोलचा अलाउन्स करायचा फोन बॉक्स वरती ठेवून एक बॉक्स नक्कीच पंचकृषी मैदानाचे अध्यक्ष भरतजी गजानन पाटील यांचा देखील आपण सन्मान नंदूजी पाटील यांच्या हस्ते करत आहोत. तसेच वनवे साहेब कोंडगाव पोलीस स्टेशनचे यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार करतोय नंदू पाटील यांच्या हस्ते. तसेच पिंपळगाव गावचे वरिष्ठ नेते गणेश अनंत पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार करतोय. मुरगटून तशी 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 नको घरी मारून नवीन बोल आहे दिला ना राहू द्यायचं कोरोना घेऊन ना लगेच हे दादा उठून करून द्यायचं तसंच मोठ्या पिशवी ना तर पिशवून ठेव तसा मूर्ती तिथं घेता जे तू कला का भरतो मी येऊ ना बाई माझ्यावर दिले बोलले की एक बॉल नाही जाणार तो खेळाला तरी कला नाही. हा हो हो हे दादा पुढे जे पुढं पुढं नाही नाही मध्ये नाही बरोबर कॅप्टनला पाठव कॅप्टनला आम्ही नक्कीच पिंपळास विपक्ष रांजणोली संघाचा सामना सुरू होतोय. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतोय. पहिल्या दिवसातील पहिला सामना पहिला चेंडू राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. चेंडूला कट केलंय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धावेने संघाचं खातं उघडतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शफल ऑन केले. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं 4 धावेसाठी चौकार. नक्कीच पिंपळास संघाचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री पॅनलशी संपर्क साधायचा आहे.
कुठेतरी चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघाला फलंदाज विनोद. पहिल्या चेंडूत तब्बल चौकार. कुठेतरी वापसी करावी लागेल गोलंदाज जगदीश याला. जगदीश राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. पंचांकडून गाड घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. विनोद पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बॅटवर चेंडू घेता आलेला नाहीये. एक धाव मिळेल. एका धाव्याने समाधान मानावं लागतंय फलंदाज विनोद याला. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम गावदेवी चषक 2021 पिंपळगर 40+ आयोजित गावदेवी चषक 2021. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे गोलंदाज जगदीशाच्या मार्गावर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळलेले आहेत. चेंडू जातोय नॉनस्टॉप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर जातील तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा मिळतील फलंदाजांना. कुठेतरी नाराज आहेत गोलंदाज. जिथे 1 धाव असायला हवी होती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती तब्बल 8 धावसंख्येवर. पुढचा चेंडू जगदीश राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. थोडं रनअप मध्ये चुकतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय जगदीश. राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. समोर असेल तो विनायक. चेंडूला केले आउटफील्डच्या वरून. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोचते ती 12. नक्कीच कुठेतरी चांगली सुरुवात करून दिलेली आहे ती विनायक आणि विनोद याने आपल्या संघाला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे तब्बल 12. या धावसंख्येवर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. कुठेतरी फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी. क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन होतंय. आपण पाहू शकता डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन आहे. यावेळी मात्र फुल्लर रेंजचा चेंडू ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न निर्धावत जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 12. ते दुसऱ्या अंपायरचं नाव काय? हा उमेश घरत. सुनील घरत. हा तो माहिती. नक्कीच आजच्या मॅच साठी आपल्याला लाभलेले 2 पंच गणेश पाटील आणि सुनील घरत. आपलं गावदेवी चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कुठेतरी चांगली सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी विनायक आणि विनोद याने आपल्या संघासाठी. आता मात्र ओपन फील्ड आहे. कुठेतरी फायदा उचलावा लागेल दोन्ही फलंदाजांना. धावगती तीच ठेवावी लागेल. नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजी मार्गावर. काही नको काही. नाव सांग ना इथं.
नक्कीच मधुकरजी माळी आपलं गावदेवी चषक 2021 पिंपळगड 40+ आयोजित या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र डावखुरा त्याचा गोलंदाज येतोय रमेश. कट केले चेंडूला, मिसफिल्ड होतीये, चेंडू सरळ जातोय, लांबवर येतोय खेळाडू, तोपर्यंत 3 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू रमेश लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा सामना करतोय. यावेळी ब्लाइंड शॉट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, निर्धावत जातोय चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात आदळतोय जाऊन. रमेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू, चेंडू जाईल नॉनस्टॉप रिझनला 4 धावांसाठी सीमा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर वाढते, धावसंख्या झालेली आहे 19. कुठेतरी गोलंदाज स्वतः नाराज आहे, वापसी करावी लागेल चौकार खाल्ल्यानंतर. पंचांकडून गाड घेतोय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल, समोर असेल विनायक. फुलवर लेनचा चेंडू, चेंडूला पुल केले, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि बाद होतोय. पहिला झटका बसतोय रांजणेरी संघाला विनायकच्या रूपानं. आउट होला तिथे जाऊन आउट. धावसंख्या झालेली आहे 20. कुठेतरी फलंदाज विचार करत असेल या दुसऱ्या धावेची गरज होती का, कारण धावबाद झालेले आहे, कुठेतरी धावगती चांगली आहे. शिवानी धाब्याचे मालक बंडूजी पाटील आणि संदीपजी पाटील आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक 2021 मध्ये. नक्कीच विनायकची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर येतोय तो द्वारकानाथ. सामना करेल तो रमेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय रमेश. कट केले चेंडूला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि बाद होतोय. मोठा झटका बसतोय विनायकच्या रूपानं रांजणेरी संघाला. नक्कीच मोठा झटका विनोदच्या रूपानं बसतोय तो रांजणेरी संघाला. आता मात्र विनोदची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज होतोय नीलकंठ. दिनेशजी जोशी आणि दयानंदजी पाटील, कृपया आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं गावदेवी चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू फुलवर लेनचा चेंडू, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण,
दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर नाकारतोय. एकच धावेने समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या वाढते. फलकावर धावसंख्या झालेली आहे 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावसंख्या. गाडीची काच फिरवा. तिथे कुठलं गाडी येते हर्षल ना आवरा इंग्लिश कवरा जबरदस्त ना नाही पण तवरा तो इंग्लिश आवरा सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज हर्षल. राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. कट केले चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. कुठेतरी चांगली रनिंग आहे दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 23. हर्षल राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. कट केले चेंडूला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकर नाकारतोय. एकच धाव मिळेल राजनोली संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 24. कुठेतरी सकाळचं सत्र आहे. 40 धावांचं आव्हान सुद्धा मोठं ठरू शकतं परंतु धावा उभा राहाव्या लागतील दोन्ही फलंदाजांना. हर्षल राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. लोअर फुलटॉस बॉल. चेंडू जातोय लॉंगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर वाढते. धावसंख्या झालेली आहे 26. गावदेवी पिंपळगर 40+ आयोजित गावदेवी चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे. हर्षल राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची संमती होतीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे 26. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू लेग बायच्या स्वरूपात. एक धाव. एकच रन लिहिता लेग बाय नको लिहिता एल बी नको लिहू. 1 रन लिहिता फक्त. त्याचा काही नाही लिहायचा. तवरा तो द्वारकानाथ फुल्लर लेनचा चेंडू येतोय नॉनस्टॉप लॉंगनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न ठरू शकतो आणि धोकादायक प्रयत्न ठरलाय अपयशी. नीलकंठ परततोय तंबूत. तिसरा झटका बसतोय रांजणोली संघाला. नक्कीच नीलकंठची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर येतोय तो नरेश. कुठेतरी स्वतः विचार करत असेल की 2 धावांची गरज होती का.
कारण धावचीच्या स्वरूपात बाद होतोय नीलकंठ. जसं की मी आधीच म्हटलं होतं 40 धावांचं आव्हान सुद्धा सकाळच्या सत्रात मोठं ठरू शकतं, कारण राजनोली संघाकडे गोलंदाजी आहे. गाणं आहे. आदेश ना. नक्कीच येथे आलेले आहेत प्रेमाचा चहा, स्वाद आपुलकीचा. नक्कीच दिनेशजी जोशी यांचं आगमन झालेले आहे. आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचची रंगतदार असा सामना पाहायचा आहे. रंगतदार सामना रांजणोली विपक्ष पिंपळास. अंबादास 2 धावांचा धोकादायक प्रयत्न आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज. नक्कीच नरेश धोकादायक एंडवर धावत होता, कुठेतरी स्वतः शॉट खेळून स्वतः धोकादायक स्थितीत होता, मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळी डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच इशारा करतायत वाईट बॉल. अतिरिक्त धावेत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31. कुठेतरी चांगली सुरुवात आहे रांजणोली या संघाची म्हणता येईल. पुढचा चेंडू आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, पंच खुणावतायत. दोन्ही हात समांतर रेषेत. व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव येते रांजणोली संघाच्या खात्यामध्ये. अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय, पूर्णपणे बॅटवर घेतलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. 4 धावांसाठी सीमा पार. चौकार. मला पण द्यायला तुला कलर आज एक आहे ना चांगली. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुल केले चेंडूला. चेंडू येतोय या बॉलरच्या डोक्यावरून सरळ स्टेट ड्राईव्ह. 4 धावांसाठी सीमा पार. चौकार. आणि या चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या धावगतीवर. ते अंपायर पुढचा चेंडू अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. पुलवर लाईनचा चेंडू शॉट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलची संमती करतोय. वापसी करतोय गोलंदाज.
अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. आता मात्र पूर्णपणे बॅटवर खेळलोय चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी गावदेवी चषक षटकार. पहिला षटका मारला. कोणगाव वंशी खाली असेल. गावदेवी चषक 2021 चा पहिला षटकार आपण पाहिला नरेश याच्या बॅट मधून. त्याच्यामध्ये वंशी आहे ना, मग वंशीला घे ना. हा दुसरा दुसरा कोण असेल? हा मी फोन करतो दादाला विचारतो. तो पण हा हा पुढचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय नॉनस्टॉप वाईट मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावांसाठी पंच कुणाच तयार चौकार. आणि धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 50 धावा. 51चा टार्गेट ना. 51 धावांचं मोठं आव्हान पिंपळा संघासमोर. आता मी लाईव्ह तेच बघवतो. मी ब्लर का दिसायला लागला, नंतर आउट होता, मी मॅन्युअल केला. आता आपण वळतोय सत्कार समारंभाकडे. हा हा मधुकरजी माई यांचा सत्कार आणि सन्मान करतोय आपण संतोष पाटील यांच्या हस्ते. मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मधुकरजी माई यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे. नक्कीच मधुकरजी माई यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. नंतर बंडूजी पाटील यांचं देखील सन्मान आणि सत्कार केला जात आहे संतोष पाटील यांच्या हस्ते. तसेच दिनेशजी जोशी यांचा देखील सत्कार आणि सन्मान करतोय आपण संतोष पाटील यांच्या हस्ते मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. तसंच संदीपजी पाटील यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार करतोय. मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संदीपजी पाटील यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार करतोय. जुना बॉल तो नाही.
आपली लावून द्यायची पुढची मॅच हा फ्री आहे का तू फ्री आहे का हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो हा हॅलो फ्री आहे का तू नक्कीच पुढील होणारा सामना ए भाऊ गावदेवी पिंपळगड ऍक्शन मध्ये असेल. सांग ना हॅलो मग free विपक्ष नाही असतील ते वेताळ कोपर. आता म्हणजे 1 ते 5 फ्री आहे का तू दोन्ही संघाच्या संघनायकाने व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. त्याला आवाज देणार रे भाऊ गावदेवी पिंपळगड विपक्ष वेताळ कोपर. काम होता त्याला हेल्पर पाहिजे होता एक हा ठीक आहे जाऊ दे चल. ए भाई एक चाय दे ना इथं. इकडून ये ना इकडून ना सीडी आहे इथून बरोबर देशील तू नक्कीच पिंपळा संघाचे दोन्ही सलामवीर फलंदाजी मार्गावर सज्ज होताना आपण पाहतोय. एक्कावन्न धावांचं मोठं असं आव्हान पिंपळा संघासमोर. माझे द्यायचे त्यांनी नाही दिले का बोल दा बोल दा भाऊ. नाही आहे ना तो एक्कावन्न धावांचं डिफेट करण्यासाठी मैदानात उतरलेली आहे गावदेवी रांजणोली. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे रोहिदास. समोर असेल तो जगदीश. का बोला देऊ का मग पहिला चेंडू कट केलाय. चेंडूला चेंडू हवेत आहे. झेल सोडतोय. पहिल्या चेंडूत संधी चालून आली होती पिंपळा संघाला रोखण्याची. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. कुठेतरी संधी चालून आली होती. झेल पकडली असती तर कुठेतरी फायदा झाला असता. कारण क्रिकेटचं सूत्र आहे टेक अ कॅच विन द मॅच. पाहूया काय होतं. या कॅचचं महत्व काय होतं ते नंतर कळेलच. पुलवर लेनचा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच खुणावतायत. वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळतीये.
नक्कीच वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आणखीन एक अतिरिक्त धाव मिळतीये. नाराज आहेत गोलंदाज रोहिदास. सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. संधी चालून आलेली आहे आणि संधीचा फायदा उचललेला आहे. पहिला विकेट पडतोय या पिंपळा संघाचा. मनोज ची खेळी संपुष्टात येते. पहिला गडी जातोय तंबूत मनोजच्या रूपात. मनोजची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर सज्ज होतोय रमेश. कुठेतरी माझं ऐकलं असं म्हणावं लागेल. टेक अ कॅच विन द मॅच या सूत्राचं पालन करताना कॅच घेऊन आक्रमक फलंदाज मनोज याची केळी संपुष्टात केली रांजणोली संघानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. आता मात्र चेंडू जातोय वाईडिश मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावांसाठी सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोचते धाव फलकावर 7 धावा. क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन होतोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कुठेतरी फायदा उचलावा लागेल दोन्ही फलंदाजांना. तब्बल 1 धावेवरच 3 धावेवर पहिला गडी परतला होता तंबूत. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय नॉनस्टॉप वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आता मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल पिंपळा संघाची. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले आहेत. फलंदाज जगदीश याने आपल्या बॅट मधून वापसी करावी लागेल गोलंदाज रोहिदास याला. रोहिदास लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड शॉट खेळतोय. निर्धाव जातोय चेंडू. डॉट बॉलची संमती करतोय. धावसंख्या झालेले आहे धाव फलकावर 11. 1 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. कुठेतरी चांगली सुरुवात आहे. कारण जर आपण विचार केला रांजणोली संघाचा तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 12 धावा आल्या होत्या. कुठेतरी त्याच गतीवर आहे. पुढचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या हातात. 1 धाव मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. चेंडू आणि 39 धावांची गरज. नक्कीच वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोट्या.
जगदीश पाहूया काय कामगिरी करतोय. गोट्या पहिला चेंडू पूर्णपणे बॅटवर आलेला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बसतोय. दुसरा झटका. नक्कीच पहिल्याच चेंडूत गोटे याला यश मिळतंय. जगदीश याला तंबूत परतवतोय. गोलंदाज गोट्या कुठेतरी चांगली गोलंदाजी सटीक मारा करतोय गोलंदाज गोट्या. आता मात्र जगदीशची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तो. काळीराम नक्कीच पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये दिसेल आपल्याला. गावदेवी पिंपळगर विपक्ष वेताळ कोपर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र डावखुरा त्याचा फलंदाज काळीराम येतोय. रमेश येतोय. गोलंदाज गोट्या राईटा मोर द विकेटचा मारा करतोय. चेंडूला खोदून काढतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 13. दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. कुठेतरी जगदीश याने चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी. तब्बल 2 चौकार बॅक टू बॅक ठोकले होते. परंतु आता तशीच खेळी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. इथून मॅच जिंकायची असेल पुढे तर. कारण रांजणोली संघाकडे गोलंदाजीचा मारा आहे. पुढचा चेंडू गोट्या राईटा मोर विकेटचा मारा करतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही तर क्षेत्ररक्षक लांबूनचा प्रवास केला होता. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि तंबूत परततोय. म्हणजे ऐक ना, तू काय म्हणजे काय असं तुझ्या डोक्यात विचारायला की असं म्हणजे तू बोललीस की म्हणजे तुमचं असं तू इतक्या रमेश याची खेळी संपुष्टात येते. रमेश याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर येतोय तो संतोष. कुठेतरी या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज गोटे यानं. तब्बल पहिल्याच चेंडूत विकेट घेतला होता. नंतर डॉट बॉल आला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आला. कोणी विचारलं तर काय विचार करेल. अरे मग ही एवढं असून पण ही असं धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती म्हणजे 15. दुसऱ्याला लगेच गेली. एवढा सगळ्यांना शोबाजी केली. 51 धावांचं मोठं आव्हान आहे. दुसरे षटक मार्गस्थ. शॉर्ट चेंडू पुल केले. चेंडूला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने मिसफिल्ड होतीये. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावगती वाढतीये. धावफलकावर धावसंख्या झालेली आहे ती 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी 51 धावांचं मोठं आव्हान आहे संघासमोर. गोट्या राईटा मोर द विकेटचा मारा करतोय. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेनं. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. कुठेतरी थोडंफार कठीण असतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करणं. नो मॅन्स लँड मध्ये होता चेंडू.
तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि 2 धावेने धावफलक वाढतंय. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 19. अति बोलवलं टाकलं. एवढा रडलो मग रिअलाइज साठी तर तेच करावं लागेल जो निर्णय असतो ना टोकावरचा. पुढचा चेंडू गोट्या राईटा मोर द विकेटचा मारा करतोय. जेव्हा 4 लोक बोलतील फुलवर लेनचा चेंडू आणि दुसरं षटक संपतंय. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जसपर्यंत तिला कोण काय बोलत नाही ना तसपर्यंत तिला समजणार नाही की तिच्या काय चुकतं आणि ती काय नाही. आणि एवढं तुला हे पण सांगतो 12 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान. अगं याचा टी शर्ट शर्ट रेड मध्ये डीपी मध्ये तो एकटा एकविरेचा फोटो आहे त्याचा आणि हिचा पण टी शर्ट बघ रेड मध्ये. नक्कीच आपण पाहतोय या पिंपळगड 40+ आयोजित गावदेवी चषक 2021 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे या पंचकृषी मैदानात. मला वाटतं ना ही पण 26 तारखेला एकविरेला गेलती ना तेव्हा तो पण गेलता असं मला का डाऊट येतो. नाही ना ठीक आहे कारण ती सांगू नाही शकत तसं काय माहिती सांगायचं राहिली असेल काय माहिती सांगायचं ना भाई. अजून पण भरपूर काय सांगायचं राहिला तुला गप राहत. हां हे नको विसरू तू ती तर ती तिला जसपर्यंत वेळ नाही भेटेल जेव्हा तिला असं वाटेल ना की तुला सांगावा कोणातरी सांगावा तेव्हा ती तुला सांगेल. तिला असं वाटत तिला असं फील नाही होतं की कोणाला सांगावं म्हणून ती म्हणून अजून तुला काय सांगत नाही. एवढं लक्षात ठेवून चाल. जर रोज टाईम भेटतो पण ती टाईम सांगत ती टाईम दुसऱ्या पुढं स्पेंड होतो ना तो असं आहे. मग कसं सांगेल असं आहे. हां मग तिला समज अगं टेक्स्ट मेसेजवरती समजलं कसा नंबर सेव्ह केला आणि आम्ही तिला आज बोललो येणार होतो असं बोललो कारण ते वाजवण्याचा तानपरचा बड्डे ना तर त्यांची कंडिशन ना केक कट करायची. ऐक ना त्यांची कंडिशन नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तो द्वारकानाथ. नाही तर नाही येणार बोललो माझ्या ह्याच्यावरती डिपेंड राहू नको तू नाही जाणार तसं पण. फुलवर लेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. रनआउटची तिला बोलणार सांगती होती मात्र तिला ती मला पिच मध्ये पोहोचतोय पूर्णपणे. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाज द्वारकानाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच पुढचा होणारा सामना गावदेवी पिंपळगार विपक्ष वेताळ कोपर. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. चेंडूचा पाठलाग करतायत फिल्डर परंतु चेंडू हाय रेस जिंकेल. चेंडू जाईल सीमा रेषे पार. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 23. मी 1:30-2 वाजता मेसेज ठेवला ना फोन ठेवला ना 1:30 2:30 1:30-2 तू जा उद्या आणि जरा ना प्रूफ दे मला जराशे. मी तिला सांग मी जास्त मी व्हॅलेंटाईन डे नंतर तिच्याशी मेकअप करेन. द्वारकानाथ राईट मोर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस चेंडू केलाय इनफिल्डच्या वरून जातोय. चेंडूला आवडण्यास तू बोललीस ना व्हॅलेंटाईन डे पर्यंत राहा अजून प्रूफ भेटतील तुला. मी काय करणार आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ना लवकर जाईल कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश मिळालेलं आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून खेळला होता पूर्णपणे बॅटवर घेतलेला होता चेंडूला लोक येतीलच परंतु तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धावा अडवण्यात यश मिळतंय. तू कुठं ठाण्यावरती उरला असेल का कुठं असेल माझा धावसंख्या जाऊन पोचते धावफलकावर
तू ना पहिला 26. तुझ्या दुकानात तुझा मोबाईल जरा बघ, जरा मेसेज टेक्स्ट वगैरे आहेत का, मग तर तू निघ तिकडून. त्या निघल्यानंतर मला मेसेज कर, कॉल कर की बोल उमेश अजून पण प्रूफ, म्हणजे अजून पण तुला ऐक ना. हां बोल. पुढचा चेंडू द्वारकानाथ राईट मोर द विकेटचा मारा करतोय. खोलवर लेनचा चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची. आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावर वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 28. हां बोल. आज मी चालली बोल येऊरला तुमच्या इथे, तू ये नंतर बोल. मी जाते मम्मीशी बोलून देते, तुझ्या मम्मीला सांगते असं बोलायला की हा इथं नक्कीच पुढील होणारा सामना गावदेव पिंपळगाव विपक्ष वेता कोपर. आधी जाते बोलते. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. तिसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न ठरू शकतो आणि मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुकानाजवळ मेसेज चेक कर, आहेत का मेसेज. काळीराम याची खेळी संपुष्टात येते. चांगली खेळी करत होता काळीराम, मात्र कुठेतरी विचार करत असेल तिसऱ्या धावेची गरज होती का. आता मात्र काळीराम याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्गावर येतोय तो. मम्मीच्या याच्याशी बोलून देऊ शकते, मग मम्मीला वाटेल की बाहेर आणि कडे म्हणून. छत्रपती तुझ्याकडे घरी थांबते, तू ये नंतर आणि मग तिचे मेसेज चेक करत आले, तू बोलशील ना मेसेज आहेत. मग तसा मी तो कालचा हे पिरियड म्हणजे मी आलो असंच कामासाठी आलतो एक केक द्यायला आणि काहीतरी असं सांगेन. आणि माझा मी पोलिसांना बघून गाडी फोनवरती आलता, मला गाडीवरती होता आणि पोलिसांना बघून मी गांगरलो आणि एकदम फास्ट गाडी मारली. तर मोबाईल कुठं पडला का समजत नाही. लवकर तुझा मोबाईल दे आणि तो मोबाईल मी तिचा घेऊन तिथून निघून जाईल आणि मी तुला फोन करेन की बाबा तिचा मोबाईल घेतलाय मी. आणि पुढचा चेंडू द्वारकानाथ काय कसा काय फील्ड सेटअप करतोय. कसा वाटतो राईट मोर द विकेटचा मारा करतोय. पंचांकडून गाठ घेऊन सज्ज होतोय. नाही तर ताम मी 8 वाजतील मला ग 7:30. द्वारकानाथ सामोरे असेल तो संतोष. टायमावरती किती वाजता टाइम. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळले चेंडूला चेंडू जात आहे कव्हर ड्राईव्ह च्या माध्यमातून 4 धावेसाठी सीमा पार. आणखीन एक चौकार. समजलं का. धावसंख्या झालेली आहे ती 34. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल येथून सामना जिंकण्यासाठी पिंपळास या संघाला. ऐक ना 34 धावसंख्या धावफलकावर झालेली आहे. काय 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. नक्कीच पहिलाच सामना आपण टफ अँड बफ बघतोय. 6 चेंडू आणि तब्बल 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय संबंध आहे तो याच्यात. नक्कीच थोडा लवकर करायचं आहे, काय कॉम्बिनेशन जरी स्पीडअप करायचं आहे थोडा. मोबाईल शोधत आणि मी दुकानात गेल्या तिच्यावर चिडचिड चालू कर. अरे यार पटकन मोबाईल जर तुला समजत नाही का असं टाइम पाहिजे तर यार प्लीज मोबाईल दे मला लवकर. मला माझा मोबाईल पडला तुला समजतोय. कुठेतरी या मैदानावर तिच्या मोबाईल जसं हातात आला पटकन धावा चेस केल्या जाऊ शकतात. 6 चेंडू आणि 17 धावा. हातबीत कापतो तसं हातबीत कापवेन आणि नंबर डायल करेन आणि हॅलो हॅलो करा असं मोबाईल हे करत मोठे फटके खेळण्याची तब्बल गरज आहे. कट करेन परत 4-5 वेळा तिथं करेल. मी काम करतो 2 मिनिटं थांब इथं माझ्या वडावरून जाऊन आलो बघू कुठं पोलिसांच्या इथं कुठं घाईमधून निघाल तिथं कुठं पडलाय का बघू बोलतो. नक्कीच निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज एका पोलिसवाल्याने दिला मला डाऊट आला नरेश. भेटला असेल कारण म्हणून त्यांनी माझा मोबाईल स्ट्राईकला असेल तो छत्रपती. कॉल आला आणि एक कॉल करून ठेवेन मी त्याच्यावरती. हा समजलं का तुला. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. तुझ्या आणि त्याचा संबंध येतो काय काय सांगण्याचा. आणि मी तिथून गेलो ना तिच्याकडं माझा असं तिचं रिॲक्ट नाही दाखवणार की मला सगळं माहीत पडलं मी सगळं बघितलं. अरे चल लवकर आता कधी आज आपण काम करू आता घरी जाऊ मस्त नाही तर मंचुरियन वगैरे खाऊ असं तिला म्हणजे तिला असं माहितीच नाही पडून देणार की बाबा मी काहीतरी चेक केलं आणि काहीतरी मला समजलं. मग तिला काहीच समजणार नाही. व्हॅलेंटाईन डे झाला का मग तिची वरात काढायची. हां समजलं हे का. आता मग तू याच्यात पहिला चेंडूला कट केले. चेंडू जात आहे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. आज मला बॉल दिसत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आज ह्याच्यात ना
2 धावेने धावसंख्या वाढते. धावफलकावर धावसंख्या झालेली आहे ती 36. अजूनही 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज. ती बघू आणि तुझी तू माझी ऐका आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटचा चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय मिडऑफच्या दिशेनं. 2 धावा तब्बल पूर्ण करण्याची संधी मिळते तोपर्यंत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठे फटके येणे अतिशय आवश्यक आहे पिंपळास या संघाला, कारण जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. ठीक आहे. मित्रांनो, आपण पाहत आहात गावदेवी चषक 2021. बाय. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटचा मारा करतोय. यावेळी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र इथून समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुल चेंडू कट केले. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. एकच धाव असेल आणि रनआउटच्या स्वरूपात बाद. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतंय. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके येण्याची गरज. 2 चेंडू आणि 12 धावा. अशक्य असं नाहीये, परंतु शक्य करावं लागेल फलंदाज संतोषाला. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. पुढचा निर्णायक चेंडू. यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय. समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलतंय. आता मात्र औपचारिकता शिल्लक असतील. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना येथून जिंकण्यासाठी पिंपळा संघाला. यापुढील होणारा सामना गावदेवी पिंपळगर विपक्ष वेताळ कोपर. शेवटचा चेंडू. याच विजय संपादन करतोय गावदेवी रांजणोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी रांजणोली संघ आणि हार्ड लक पिंपळा संघ. बेटर लक नेक्स्ट टाइम. कारण गुगल पे ला सुद्धा स्क्रॅच केल्यानंतर येतोय त्याच्या समोर बेटर लक नेक्स्ट टाइम.
हे बॉल दे. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो रांजणोली संघाचा नरेश, ज्याने तब्बल 20 धावा ठोकल्या आणि तब्बल षटकात फक्त 5च धावा खर्च केल्या असा रांजणोली संघाचा नरेश. सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. मधुकरजी माई यांच्या हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. गावदेवी रांजणोली संघाचा नरेश यास हो. नक्कीच पुढील होणारा सामना गावदेवी पिंपळगाव विपक्ष वेताळ कोपर. वेताळ कोपर आपला कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. माफी असावी. पुढचा होणारा सामना गावदेवी पिंपळगाव विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा.